आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यात 7,500 कोटी गुंतवणुकीतून ग्रीन स्टील, सी प्लेन आणि सीएनजी प्रकल्प उभे राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। त्यांची ओळख करून आपल्याला दिलेली आहे। आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्या काही एमडीना, काही मालकांना रत्नागिरीमध्ये बोलवलं होतं आणि उदाहरणार्थ VIT सेमीकंडक्टरचा कारखाना आहे, त्याचे कन्नन आज आले होते। निबे डिफेन्समध्ये जे आहेत त्यांचे गणेश निबे आज आले होते। त्याच्यानंतर योगेश जिंदल जे आहेत, योगेश मंदार ते पण आले होते आणि काही नवीन होते, काही जुने जे आमच्यावर MOU झाले ते सगळे MD आलेले होते। आणि एक आज आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडे जी जमिनीची रिक्वायरमेंट त्यांना आवश्यक आहे की निवेंडी असेल, रीळ असेल, वाटद असेल, मेरवी असेल, या ठिकाणी ज्या ज्या इंडस्ट्री आपल्याला आणायच्या आहेत तर त्यासाठी या सगळ्या उद्योजकांनी त्या जमिनीची पाहणी केली आणि त्यांनी आमच्याकडे प्रपोजल दिलं की कुठं त्यांना इंडस्ट्री करायची आहे, कशा पद्धतीची आहे। परंतु पहिल्यांदाच मला सांगायचं आहे की जी इंडस्ट्री येते ती प्रदूषण विरहित आहे। त्याच्यामुळं पहिला जो मुद्दा चक्रदेव साहेब असतो की आता आल्यानंतर काय होईल, कुठचा वायू सुटेल, काय होईल, असं काहीच नाही। हे सगळ्या ग्रीन प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामुळं ती चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। नाही, सगळेच जेवढे VIT असेल, निबेंची जी इंडस्ट्री येते, सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याकडे सी प्लेन सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे। ते फक्त आता भगवती बंदराच्या इथे करायचं की भाट्याच्या इथे करायचं, ती जागा स्वतः निबे फायनल करतील आणि त्याच्यानंतर सी प्लेनच्या ज्या काही परवानग्या त्यांना पाहिजेत, कशा मेरिटाईम बोर्ड। या नवीन उद्योगामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, तसेच स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले। पाहिजे त्या देखील देण्याचा निर्णय आपण घेतलाय। टार्गेट पुढच्या मार्चपर्यंत सी प्लेन सुरू करण्याच्या संदर्भातला आमचा आज निर्णय झाला आहे। त्याच्यामध्ये 20 सीटरचे ते असेल, 2,000 रुपये त्याचं तिकीट असेल, बाकी सेंट्रल गव्हर्नमेंट बेअर करणार आहे। त्याच्यामुळं तो एक टुरिझमच्या दृष्टीने एक फार मोठा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे आणि तो जर प्रयत्न यशस्वी झाला मग ते एकाचं 2 करायचं, 2चे 3 करायचं की हा पुढचा प्रयत्न आमचा राहील। दुसरा, आपण CNGचा एक प्लांट आपण रत्नागिरीमध्ये उभा करतो आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे, जी आपण घनकचऱ्यावर कायम चर्चा करत आलो की कचऱ्याचं काय होणार आहे, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार आहे, तर रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या सभोवतालच्या सगळ्या 15-20 ग्रामपंचायती आहेत, ह्याचा कचरा ते उचलून त्याच्यापासून तो गॅस बनवणार आहेत। दुसरा, आपण भाताची शेती करतो आणि भाताची शेती केल्यानंतर जो पेंडा आपण टाकून देतो त्या पेंड्यावर प्रोसेस करून देखील ते गॅस बनवणार आहेत आणि अजून जे काही शेतकऱ्यांना पर्याय द्यायचे आहेत ते पर्याय देखील ते देणार आहेत। तशा पद्धतीची लागवड ते करायला लावणार आहेत। त्याच्यामध्ये ते स्वतः कंपनी पुढाकार घेणार आहे आणि तो CNGचा प्लांट तिथे उभा झाल्यानंतर त्याचा सगळ्यात पहिला फायदा हा रत्नागिरीकरांना होणार आहे। कारण मागच्या वेळी जो काय आपला सगळा युद्धाच्या निमित्तानं कशी अडचण झाली तुम्हाला देखील माहिती आहे, पण हे गॅस मॅन्युफॅक्चरिंगच इथं असल्यामुळं ती आपली अडचण दूर होईल आणि कमी किमती। रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आयोजकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते। बैठकीला आमदार किरण सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर P. अलबनगन, उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, निबे इंडिया लिमिटेडचे संचालक गणेश निबे, AIIFAचे संचालक योगेश मंदानी, VIT सेमिकॉन पार्क लिमिटेडचे संचालक ईश्वर्य कनन आदी उपस्थित होते। उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले की या बैठकीत जिल्ह्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून संरक्षण क्षेत्र, पर्यटन आणि हरित ऊर्जेवर विशेष भर देण्यात आला आहे। 7,500 कोटीची गुंतवणूक आणि ग्रीन स्टील प्रकल्प, जिल्ह्यात स्टील उद्योगाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होणार आहे। सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे। यातील एक प्रकल्प राजापूर येथे तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। पर्यटनासाठी
सी प्लेन सेवा रत्नागिरीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आगामी वर्षभरात सी प्लेन सेवा संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्प जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत किंवा या परिसरामध्ये शिपयार्ड सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रत्नागिरीतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा सीएनजी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्प जिल्ह्यासाठी गेम चेंजर ठरेल असा विश्वास डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला. मध्ये आपल्याला गॅस मिळेल, हा एक प्रोजेक्ट इथं होतोय. शिप बिल्डिंगचा एक प्रोजेक्ट होतोय निबेनचाच. त्याच्यासाठी त्यांनी 2 जागा आता वाटत आणि मेरवी अशा 2 जागा सिलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जी फायनल होईल ती जागा आपण घेऊन पुढे जाऊ. आणि तिसरा प्रोजेक्ट जो आहे तो ग्रीन स्टील प्रोजेक्ट हा करण्याचा प्रयत्न, एक त्यातला प्लांट राजापूर मतदारसंघामध्ये आणि एक प्लांट जो आहे तो रत्नागिरी मतदारसंघामध्ये. पण ह्याच मतदारसंघामध्ये का, तर त्यांना तिथनं समुद्र देखील जवळ लागतो. हे त्यांना एक्सपोर्ट करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर हे देखील 2 ग्रीन प्रोजेक्ट आहेत. ते दोन्ही मिळून 7,500 कोटीची, म्हणजे उदाहरणार्थ भंगार झालेल्या गाड्या आहेत. भंगार आपला जो असतो स्टील भंगार असतो त्याच्यावर प्रक्रिया करून स्टील तयार करणं, हे ते प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामुळे तशा प्रोजेक्टसाठी देखील 7,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय त्या इंडस्ट्रियलिस्टने घेतलेला आहे. VIT सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये आज आम्ही त्यांना असं प्रपोजल दिलं की तुम्हाला सध्या आवश्यक असलेली जागा तुम्ही वापरा आणि तिथे तुम्ही प्लांट तयार करा. त्यांनी सांगितलं की पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात करणार आहोत. तर अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये येणारे जे प्रोजेक्ट आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे हे बघण्यासाठी प्रधान सचिव साहेब देखील आले होते आणि आमचे CO साहेब देखील आले होते. पूर्वनियोजित झालेल्या 38,000 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला अमेरिकेतील काही घडामोडींमुळे विलंब झाला असून त्याचे मूल्य काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला जितकी जागा आवश्यक आहे तितकीच देऊन उर्वरित अतिरिक्त जागा इतर नवीन उद्योगासाठी वापरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास ही उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला. दरम्यान फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज नवीन 7,500 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं नियोजन उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं. भारतीय शिपयार्ड, सेमीकंडक्टरचा कारखाना, ग्रीन स्टील आणि हरित ऊर्जा असे 4 प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलेले आहेत. 7,500 कोटी रुपयाची ही गुंतवणूक रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी दिशा देईल. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत आज या उद्योजकांबरोबर मीटिंग होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय नामदार उदय सामंत यांनी घेतला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि नव्या प्रकल्पाचं मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.